आज खरीच एक अत्यंत गरजेची जी काम असले ते केल्ले असा। कारण ह्याच्या पूर्वी हांगा अनेक ॲक्सिडंट जाल्ले आणि ही जी बाजूक जी इतकी खोल दरी असा ती एकदम डेंजरस होती आणि त्या डेंजरस जागेचेर हे जे काम करून सगळ्या लोकांची ह्याची सोय केल्ली असा आणि ते असेच आता विकास करीत असतात। विकासाचो त्यांच्यानी ध्यास धरलेलो जाल्यार आपल्या मतदारसंघात खूप ठिकाणी आजही त्यांच्या वजरे एक प्रोग्राम असा, असे कामाचो धडाको लायल्लो असा। तर हे आमच्या आमदारांनी ही काम करून आमच्या गावच्या लोकांच्या संरक्षणासाठी आणि बाकीचे जे रस्त्यान जाणारे येणारे वाहतुकी करणारे यांच्या रक्षणासाठी ह्याचो भयंकर फायदो जाल्लो असा। ह्याच्या पयलीं खूप जाण आमदार झाले, मंत्री झाले, पण अजून कोणी ह्या कामाकडे लक्ष देऊन नसलो आणि इतले हे गावाच्या दृष्टीने आणि वाहतुकीच्या दृष्टीने, पब्लिकेच्या दृष्टीने आणि येणाऱ्या जाणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने एकदम महत्त्वाची ही बाब असली आणि एकदम अपघातग्रस्त हे ठिकाण असले। त्या अपघातापासून बचाव करण्यासाठी हे जे काम केले असा ते खरेच लोकप्रिय आणि खूप लोकांच्या फायद्याचे झाले असा आणि त्यांनी असेच कामाचो धडाको लावचो। आमच्या गावातही कासारवड्डे गावात विविध कामं असतात, ती कामां ते आपल्या कारकिर्दीत करीत असतात आणि करतले याबद्दल आमकांय आशा असा। आता माझी एकच आता विनंती असा की आमच्या घराच्या बाजूक एक सरांक सांगलेले एक कान असा, त्या कानाची दुरुस्ती आम्ही एक पहिली मागलेली ते एकदा पळून गेल्ले असा। तरी माझी एक विनंती असा, आता वयतानाच तो कान दाखयता सरांक, त्यांच्यानी त्याच्यावर लक्ष घालून त्या कानाची दुरुस्ती करून घेवची। कारण खूप लोकां कडल्यान दुवो मेळटलो। आमच्या घरा थंयसर स्कूल असा आणि स्कुलाच्या भुरग्यांक पावसाच्या दिसात त्या पाण्याचो खूप त्रास जाता। तो कान भरान गेल्या कारणान ते उदक जे हा रस्त्यार येता आणि इस्कॉलाच्या भुरगीं जे आसात तांकां खूप गाडी येयल्या बरोबर इतकी भिरसाण वयतात। तर त्या दृश्टीन लोक काही जण आमकां विचारतात, परत परत ते पालक विचारतात, तुम्ही हे एक सादेशे काम जायना काय म्हणा। हांव म्हटलें तांकां आश्वासन दिल्लें आसा की ह्या पावसाच्या पयलीं आमचे सर तेतून लक्ष घालतले आणि ते काम करून घेतले। त्याबद्दल सरांनी हे काम केल्लें आसा। गावच्या विकासासाठी तेंच्यानी असोच हे करचो आणि त्याच्या पुढे गावाची कामां आसात ती आपल्या कृतीनुसार जास्तीत जास्त करून घेवची आणि सगळ्या लोकां कडल्यान एक कामाचो दुवो घेवचो। हांगाचे आतां हे क्रॉस बॅरियर जाल्ले आसा, खरेंच अत्यंत आवश्यक असले आणि खूप डेंजरस असले की लोक येता वयताना खूप त्रास जातालो। की मेन म्हणजे एक तर हांगा स्ट्रीट लायटी ना, गेले कित्येक वर्ष जाली हांगा स्ट्रीट लायटी ना, त्या काळखाच्या लोकांक दिसनासले आणि हे क्रॉस बॅरियर हे करून सरान खूपच म्हणजे अशें बरें एकदम बरें जे आमकां सारकी गरज असली ते बरें काम जाल्लें आसा म्हणून हांव सरांचे खूप धन्यवाद म्हणटा। म्हाका खूब बरें दिसलें की हे काम आमी जेन्ना स्टार्टींग इलेक्शन जालें तेन्नाच आमी ठरयल्लें की हे जावंक जाय। कित्याक पयलीं पासूनच कोण अशें पडा जाल्यार सकयल वचपाचो असो भंय आसलो, ताका लागून आमी पयलीं स्टार्टींग हें केलें आनी सराक सांगलेलें करपाक जाय म्हणून आनी तें जालें न्हू। अशीच कामां जातलीं अशी आमकां आशा आसा आनी सर करतले सगळीं आमची कामां। आयज जे काम कासारवाड्या केल्लें आसा तेका खऱ्यांनीच गरजेचें हें काम आसलें। कित्याक हे क्रश बॅरियर हे खूब गरजेचें आसलें, कित्याक हांगासर खुबशे एक्सिडंटूय जाल्ले लोकांक आनी आमच्या डेंजरस स्पॉट जाल्लो। ताका लागून जाता इतले फास्ट हे आयज ही फायल पास करून हे आयज क्रश बॅरियर हांगा काम कंप्लीट केल्लें आसा आनी अशेंच म्हाजी कामां आसतलीं गांवांनी खंयसर गरज आसा हांगासर पयलें म्हाजें काम आसतलें। आनी तशेंच आयज आमच्या कासारवाड्याच्या लोकांक सांगता कितें तुमची कामां आसा जाल्यार तुमी सरपंच तशें तुमच्या मेंबरांक सांगचें आनी तुमची कामां करून घेवची।